नाही मी काय म्हणते, रडणं एवढं सोपं असतं का? सर्वांना येऊन जातं का? मी काय ऍक्टिंग करते का? मी काय ऍक्टर आहे का पटकन रडण्यासाठी की लगेच डोळ्यातून परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येते. जेव्हा वडील नसतात ना, आपल्याला असं वाटतं की वडील पाहिजे, म्हणजे मी कुठेतरी जाऊन रडू शकते. मी माझ्या मम्मीला नाही सांगू शकत की मम्मी हे बघ हे सगळं होतंय. त्यांच्यासमोर मी एकदम स्ट्रॉंग उभी राहते. पण कुठे असं वाटतं की मी हे सर्व डिझर्व नाही करत. मी आजपर्यंत कधी असे चुकीचे व्हिडिओ नाही बनवले. मी असं कधी कुणाबद्दल वाईट नाही बोलली आहे, कुणाला असं घाण नाही बोलली आहे किंवा मी घाण व्हिडिओ नाही बनवले. तर मी का हे फेस करू? नमस्कार मित्रांनो, तर आज माझ्यासोबत आहे डोंबिवलीची शॉर्मा गर्ल ताई एकता ताई. तुम्ही पाहताय. आज तुम्ही विचार करत असाल नक्की हे काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कसे काय ही ताई माझ्यासोबत आली आणि काय सगळ्या इतर गोष्टींबद्दल बोलणार आहे. माझ्याकडून काय चुका झाल्या किंवा ताईकडून काही चुका झाल्यात का हे पण मी तिला विचारणार आहे. आणि लोकांमध्ये काही प्रश्न आहेत जे ताईबद्दल असतील किंवा मी जे आजपर्यंत बोलत आलो तर सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. काल रात्री आमचा कॉन्टॅक्ट झाला फायनली, आणि त्याच्यानंतर कसा कॉन्टॅक्ट झाला त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार. ताई, सुरुवातीला मी स्वागत करतो मराठी बोलू चॅनलवर. काय सांगशील? थँक्यू सो मच दादा, मला इथे तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि मला तुम्हाला भेटून पर्सनली खूप बरं वाटलं. असं असतं की जेव्हा आपण लांबून बघतो, सोशल मीडियावरती बघतो, ते सर्व खरं नसतं दादा. जेव्हा आपण पर्सनली भेटतो तेव्हा आपल्याला कळतं की व्यक्तिगत काय आहे माणसाचं. मला तुम्ही सांगितलं होतं ह्याच्यावर की एक पृथ्वीच्या दोन बाजू असतात. एका बाजूला त्या साईडला मी होतो आणि एका बाजूला या साईडला तू होती, आणि त्याच्यामुळे आपल्याला एकमेकांना दिसत नव्हतं आपण काय बोलतोय किंवा आपण काय करतोय. ताईने एक व्हिडिओ टाकला होता की 21 दिवस झालं 22 दिवस झालं माझा स्टॉल बंद आहे. मनसेने मला मदत केली, खूप मदत केली असं तिने सांगितलं. पण माझ्या डोक्यात असं होतं की मदत केली मग ही काय अशी बोलते असं मला वाटत होतं. आणि त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ बनवून टाकला की काय नक्की खटकतंय, कुठे काय चुकतंय का. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला खरंच सांगतो, मला अविनाश दादांचा काल रात्री फोन आला. अविनाश दादांचा फोन आला, बोलले कुणाल मला तुझी एक गोष्ट ती खटकली. काय तर मी असं बोललो होतो व्हिडिओमध्ये बोलता बोलता की मनसेने तुला फसवलं का, असं माझ्या तोंडातून निघालं. आणि माझे व्हिडिओज जास्त स्क्रिप्टेड नसतात, मी जे तोंडावर येईल ते बोलत आणि ते त्या प्रकारचं मला चित्र असं वाटत होतं की खरंच मनसेने फसवलं का. मनसे आणि माझं सॉफ्ट कॉर्नर प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे. मनसेसाठी मी प्रत्येक वेळेला बोलत आलो आहे आजपर्यंत राजसाहेबांच्या प्रेमाखातीर. अविनाश दादा बाबा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर प्रेम एक वेगळंच आहे. आणि मग दादानी मला क्लिअर केलं सगळ्या गोष्टी की कुणाल त्या मुलीबद्दल तुम्हाला असं वाटतं एकदा आहे ना तिच्याशी बोल, तिला भेट आणि सगळ्या गोष्टी जाणून घे की नक्की ती काय आहे. कारण मी आजपर्यंत आपण भेटलोच नव्हतो आणि बोलतात ना भेटलोच नाही आपण तर बोलूच शकत नाही. आणि मग दादानी मला काही गोष्टी सांगितल्या की काय नक्की ती परिस्थिती आहे ती लोकांसमोर आत्ता मांडायची नाही, सांगायची नाही. मला ते माहिती आहे किंवा आपल्याला माहिती आहे, पण काही दिवसांनी एक लवकरच सरप्राईज असणार ते अविनाश दादा आणि मनसेकडून ताईसाठी असणार आहे. पण ताई, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, कालचा जो व्हिडिओ होता तो बघून तुम्हाला काय वाटलं किंवा आधीचा माझा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटत होतं? जो पहिल्याचा व्हिडिओ बघितलेला ना तेव्हा मला असं वाटलं की दादा तू माझ्याशी एकदा कॉन्टॅक्ट केला पाहिजे होता आणि मला विचारलं पाहिजे होतं की हे खरं आहे का. ज्याला पैसे भेटत होते त्याला पैसे भेटायचे बंद झाले ना तर त्याला ती गोष्ट खटकणारच. आणि त्या गोष्टीतून जे त्यांनी 4-5 दिवस झगडे केले स्टार्टिंगला आणि 1 महिना जेव्हा मी धंदा लावलेला पूर्ण झगडे केले प्रत्येक दिवस, विथ प्रूफ आहे दादा माझ्याकडे. मग हे सगळं गोष्टी मला कुठंतरी असं वाटलं की दादा तुम्हाला एकदा बोलला पाहिजे होता. जेव्हा मी तुझा व्हिडिओ बघितला ना दादा, मी स्वतः खूप डिप्रेशनमध्ये गेलेली, लोकांना दाखवत नव्हती की मी घरी जाऊन रडतीये किंवा मी खचली आहे किंवा काय. मला एवढंच वाटलं की जाऊ दे, मी ह्यावेळेस उत्तर नाही देऊ शकत. माझ्या मनात एकच गोष्ट होती जी मी पण कुठेतरी ऐकलेली की पृथ्वी गोल असते आणि त्या साईडला जर कोण उभं आहे आणि मी ह्या साईडला उभी आहे तर मी बँडबाजा घेऊन किंवा ओरडून नाही सांगू शकत की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पृथ्वी गोल आहे, ती फिरत राहते. कधीतरी तुम्ही माझ्याकडे येतील, कधीतरी आपलं भेटणं होईल कोणत्या तरी गोष्टीमुळे, आणि तेव्हा तुम्हाला कळेल की माझा स्वभाव काय आहे, मी कशी मुलगी आहे. आणि तसंच झालं दादा. नाही, ॲक्च्युली झालं काय होतं, ताईचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर अविनाश दादांनी तिला मदत केली. मग त्याच्यानंतर मी पहिला जो व्हिडिओ बनवला ताईच्या फेवरमध्ये बनवला. दुसरा व्हिडिओ बनवला तुझी काहीतरी वादावादी झाली होती, मी तुझ्या फेवरमध्ये बनवला. पण मला समोरच्या माणसाने कॉन्टॅक्ट करून सांगितलं काही चुका, असं मला बोललं की तिच्या पण काही चुका आहेत. आणि मी त्या व्हिडिओमध्ये मांडून मी लोकांना सांगितलं तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी ताईबद्दल माझ्याकडे तो सॉल्व्ह करणं तेव्हा पण होता आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न मी ताईला केला होता. पण इंस्टाग्रामवर आता तुम्हाला तर माहिती असेल ताईचे एवढे फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिने पण माझा मेसेज पाहिला नाही. आणि
कसा कॉन्टॅक्ट करायचा हे पण मी प्रयत्न करत होतो, कारण मला नाण्याची दुसरी बाजू पण जाणून घ्यायची होती. तर कॉन्टॅक्ट कधी झालाच नाही आपला. आणि मी पण एक इन्फ्लुएन्सर म्हणून एक व्हिडिओ बनवत गेलो, एक मराठीचा मुद्दा समोर ठेवून, की माझ्यासाठी फक्त एकता शोरमा गर्ल ताईच नाही तर बाकीचे पण इतर मराठी लोक, असं मी त्या ह्याचा होतो. कारण जो समोरच्याने मला कॉन्टॅक्ट केला तो पण मराठी उद्योजक होता आणि त्यांनी मला एक असं सांगितलं की तुम्ही फक्त एकाची बाजू घेऊ नका. आणि त्याच्यामुळे मी ती बाजू मांडली. आणि पण नंतर आता आपण बोललो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर मला कळलं की ते काय आहे किंवा काय नाही. ते आपण बोलतात ना, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायसाठी आपण दोन्ही बाजू पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असो, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण फायनली मला तुम्हाला हे सांगायचं की अविनाश जाधवबरोबर जेव्हा मी काल फोनवर बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की कुणाल एकदा जाऊन एकताला भेट आणि एकता काय आहे भेटशील ना तेव्हा तुला स्वतःच कळेल. आणि मी आज भेटलो, काल तर फोनवर बोललो, सकाळी पण फोनवर बोललो आणि आज भेटलो. मला खरंच जी बाहेर निगेटिव्ह पब्लिसिटी तुमची केली जाते ना ती खरंच मला असं वाटतं थांबवा. मला निदान महाराष्ट्र सैनिकांना, मनसे सैनिकांना तरी सांगणं आहे की आज अविनाश दादासारख्या व्यक्ती जर का एकताताईच्या मागे उभा असेल म्हणजे मनसेच उभी आहे, तर किमान महाराष्ट्र सैनिकांनी तरी ताईवर टीका न करता कामा नये. आणि जो टीका करतोय त्याला उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आहे राजसाहेब, यांना पण तू भेटायला गेली होतीस, राजसाहेबांचा पण तुला पाठिंबा आहे, अविनाशाचा पाठिंबा आहे. आणि कुठेतरी एक वेगळी बाजू, एक बोलतात ना एका वेगळ्या लेवलला गेल्याच्या नंतर बॅड पब्लिसिटी होते, असं वाटतं का तुला ती झाली असेल? मला समजलंच नाही ही वाईट पब्लिसिटी कधी झाली माझी. तर मला असं वाटलं की सर्व मला मदत करताय, मी माझ्या फ्लो मध्ये आहे, मी माझं काम करतेय. जेव्हा मी त्याला बोलली परत धंदा जेव्हा मी स्टार्ट केला, मी म्हटलं जर KDMची पैसे मागायला आली तर देईल, पण मी तुला पैसे नाही देणार कारण की ही जागा कुणाच्या नावाची नाहीये. बरोबर, म्हणजे ही ते गोष्ट झाल्याच्या नंतर त्या दिवशी तो व्यक्ती परत आला पहिल्याच दिवशी आणि तुला पैसे मागितले, मग तू बोलली की मी तुला नाही देणार पण KDMCला पैसे देईल. जर मागितले तर देईल, जर पावती जर मागितले तर म्हणजे त्यांनी पण काय मागितलं होतं KDMC वाल्यांनी कोणी. मला तुला हे विचारायचं आहे की तुझ्यावर जो आरोप होतोय, 2-3 आरोप आहेत. एक तर तुझं एक स्टेटमेंट होतं की मराठी माणूस हा शोरमा कापू शकत नाही, याच्याबद्दल तुला काय क्लिअरिफिकेशन द्यायचं आहे किंवा तुला वाटतं की ते चुकीचं तू बोलली होतीस की बरोबर होतं? काय बरोबर बोलली होती. कसं मी तुम्हाला सांगते, ज्यांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल ते तर मला स्वतःच बोलत होते की ताई बरोबर बोलतीये आणि हा व्हिडिओ बघून तरी मराठी माणसानी उद्योजक बनला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी हे नाही बोलली की मराठी माणूस काम करू नाही शकत, बिझनेस करू नाही शकत. मी हे बोलली की मराठी माणूस शोधून दाखवा ज्याला शोरमा कापता येतो, जो कुक असेल, जो तुझ्याकडे कामाला येऊ शकतो. मी त्याच्या पहिले 4, 5, 6 एक महिना मी स्टोरी टाकत होती की मला कुक हवाय, मला माझ्या इथे कामगार हवाय ज्याला शोरमा कापता येतो, बाकी तर मी चटणी बिटणी बनवून घेते, ह्यासाठी मी बोललेली. पण तो व्हिडिओ काहीतरी 2-3 जणांना ज्यांना फेम पाहिजे, नेम पाहिजे, त्यांनी तो घेतला व्हिडिओ, क्रॉप अर्धा व्हिडिओ काढला आणि टाकून दिला माझ्या विरोधात. मी त्याच्यात बोलतेय की मी लोकांना शोरमा शिकवेल, नाही बोलले चालू करणार. हा, की मला कुठेतरी भेटली पाहिजे ना जागा ज्यांना मी सर्वांना शिकवू शकते, रस्त्यावरती नाही शिकवू शकत. पण मी एवढं चांगलं पाऊल उचलला की मी म्हटलं की मी लोकांना शोरमा शिकवेल. आणि मला हे म्हणायचं आहे, जर ज्याला पण मराठी माणसाला ज्याला शोरमा कापता येतो तो त्याचा व्यवसाय करेल ना, कुक नाही बनत आहे ना कोण. पण आता ते तर आहेच. तर ताईचं मत असं आहे, कुकला किती हजेरी माहिती सांगणं असं आहे की माझ्याकडे कामाला कोण कापायला येऊ शकतो का, असं तुझं मत होतं. म्हणजे कापणारे किंवा विकणारे, बनवणारे भरपूर आहेत. आणि ते पण मला एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या इथे हिंदी माणूस का ठेवला, तर माझं त्याला हे उत्तर होतं की कोणत्या मराठी माणसाला शोरमा कापता येतो का जो कुक बनू शकतो. हे उत्तर देताना मी हा व्हिडिओ बनवलाय जो की एकदम आणि कसं असतं की एका पीक पॉइंटला जेव्हा असतो माणूस, तेव्हा कुठेतरी एखादी जरी चुकीची बाजू तुझी असेल तर मग त्याला ती पकडली जाते. आणि तुला असं वाटतं का त्या चुकीच्या बाजूमुळे मग तुला भरपूर कमेंट किंवा जे कमेंट करतात मी चुकलीये त्या व्हिडिओमध्ये? चुकीचं मला बघ कसं आहे, एखादा स्टेटमेंट जरी समज चुकीचं आपण पकडून जरी चाललं की ते स्टेटमेंट चुकीचं आहे तुझं, पण मला असं वाटतं एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून ते कसं आहे आपण, मला असं वाटतं ते पाहिलं पाहिजे. आणि मी बघतो, मला ते सांगितलं तिने, मला अविनाश आता पण बोलले की कुणाला एकदा तिच्या घरी जा आणि तू बघ, तुला स्वतःला कळेल की नक्की ती काय हालाकीत जगते, काय राहते. मला दादाने सांगितलं. आणि मी 1-2 जणांना विचारलं पण की एक मुलगी असून ह्या सगळ्या गोष्टी करते, तर मला असं वाटतं मराठीचा विषय राहिला बाजूला, मराठी आहे म्हणून आपण पाठिंबा, पण एक मुलगी आहे ती, आणि एक मुलगी असून ती स्वतः जिद्दीने करते. मला असं वाटतं हा कुठेतरी आपला, बाकी त्या छोट्या मोठ्या गोष्टी विसराव्यात लोकांनी पण. दादा माझ्याकडे एक पॉइंट आहे, काय बोलताय, मला मी काही कमेंट वाचले की ह्याच जागेवर जर मुलगा असता तर त्याला एवढा सपोर्ट भेटला असता का.
तो एवढा व्हायरल झाला असता का? हम्म. आता हे मी कसं सांगू शकते की कोण व्हायरल होईल आणि कोण व्हायरल नाही जे होणार? नशिबात असतं त्या सगळ्या गोष्टी मी घडत मी असतात. माझा प्रयत्न काय केला की मी माझा स्टॉल टाकला शॉर्माचा आणि मला एवढं वाटत होतं की सोशल मीडियावरती जर माझा व्हिडिओ गेला तर माझ्या इथे कस्टमर वाढतील, माझ्याकडे कस्टमर येतील, ज्यांना नाही माहिती ते येतील. एवढाच एक पॉइंट होता माझा. बरोबर. मग तू तुझ्या लोकांना पद्धतीने आवडलं, marketing लोक करत होती. बोलायला लागले की शॉर्मा गर्ल. ज्यांनी नाही बघितली, मी पण नाही बघितली कोणती शॉर्मा गर्ल, मला वाटलं की मी करतेय, एक मुलगी आहे की मी करते. तर ह्याचा अर्थ असा नाही की मी मुलाला काय डिमोटिवेट करते की खालची पातळी दाखवते. नाही, मला असं वाटतं मुलगा आणि मुलगी समान आहे. किती मुलं व्हायरल आहेत दादा, तू एवढा फेमस आहे, किती लोक एवढे फेमस आहेत. तर मुलं बरेच फेमस जण करत असतात असतात त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कामं त्यांच्या करत असतात. पद्धतीने. आता ह्याच्यात तुम्ही हे नाही बोलू शकतात ना की मुलगा व्हायरल होऊ तू काच शकतो हे का का, करतोयस? मुलगीच हेच का? का आणि करतोय? अरे मुलीला सपोर्ट केलाच पाहिजे यार. तिला घरातून कधीच हे नाही बोलत की तू रस्त्यावरती धंदा कर. बरोबर. सगळ्यांना सांगतो तुला कामाला जायचं तर जा, नाही तर तुझं वय झालं, तुझं लग्न करून देतो. एक घर सांभाळण्यासाठी म्हणून घरामध्ये 2 भाऊ आहेत आणि एक दादा आई. लाईट बिल, गॅस सिलेंडर, माझ्या भावांचा दोघांचा कॉलेजचा खर्च, घरात जे 5.5 लाखाचं कर्ज आहे, हे सगळं मी एकटी करते दादा. आणि जर मी रडली, आता पण मला जर रडायला आलं तर मी ते थांबवते का? कारण की काही लोक बोलतील की ही सिंपती गेन करते. दादा म्हणजे रडलं तर सिंपती गेन केलं आणि थोडं नीट प्रामाणिकपणे बोललं, खरं बोललं तर ही ॲटिट्यूड दाखवते, हिला घमंड आलाय. म्हणजे कोणती बाजू करायची दादा मी? बरोबर. मला असं वाटतं मित्रांनो की आपण हे बघणं गरजेचं आहे. ती स्वतःहून करते, ती जिद्दीने करते. खरं तर ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्या छोट्या मोठ्या गोष्टी बाजूला ठेवून. आणि खास करून महाराष्ट्र सैनिक आणि मनसैनिकांना तर माझी विनंती आहे की बाबा, आज आपले अविनाश दादा असतील, आपले राजसाहेब असतील, मनसे पूर्ण ताईच्या मागे खंबीरपणे उभा एक मराठी म्हणून. अविनाशाची तळमळ मी काल फोनवर ऐकली. जेव्हा बोलत होते ते मला सांगत होते, माझी 14-15 मिनटं फोनवर बोलले की कुणाल तू पहिला समज. माझी तीच विनंती प्रत्येकाला की किमान महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणसांनी तरी नका तिला म्हणजे त्रास देऊ किंवा इतर ज्या कमेंट्स करतात वाईट कमेंट्स, मला असं वाटतं की मराठी म्हणून एक समजावं आणि हे असला कमेंट करू नका. तू रडू नकोस. नाही मी रडायला हे येतं. बोलते मी असं रडायचं म्हणजे बोलतात ना की बरेच जण वाटतं की बाबा ही नाटक करते किंवा काय, पण नाही. माझी फोनवर बोलताना पण ती रात्री रडली, सकाळी रडली. आणि खरंच तिची परिस्थिती तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवा. नाही, मी काय म्हणते, रडणं एवढं सोपं असतं का? सर्वांना येऊन जातं का? मी काय ऍक्टिंग करते का? मी काय ऍक्टर आहे का पटकन रडण्यासाठी की लगेच डोळ्यातून परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येते. जेव्हा वडील नसतात ना, आपल्याला असं वाटतं की वडील पाहिजे, म्हणजे मी कुठेतरी जाऊन रडू शकते. मी माझ्या मम्मीला नाही सांगू शकत की मम्मी हे बघ हे सगळं होतंय. त्यांच्यासमोर मी एकदम स्ट्रॉंग उभी राहते. पण कुठे असं वाटतं की मी हे सर्व डिझर्व नाही करत. मी आजपर्यंत कधी असे चुकीचे व्हिडिओ नाही बनवले. मी असं कधी कुणाबद्दल वाईट नाही बोलली आहे, कुणाला असं घाण नाही बोलली आहे किंवा मी घाण व्हिडिओ नाही बनवले. तर मी का हे फेस करू? रडू नको. कारण मित्रांनो खरंच मला असं वाटतं की आता या गोष्टी ज्या घडत आहेत तिच्याबद्दल, आणि ती मला बोलली. कसं असतं ना मित्रांनो, आपण तिच्या जागी उभं राहून विचार करावा असं वाटतं. एका पिक पॉईंटवर गेल्याच्या नंतर, एक व्हायरल झाल्याच्या नंतर एक जबाबदारी असते. लोक नावं ठेवायला असतं. बघा कसं आहे, मी स्वतः कंटेंट क्रिएटर, मला माहिती आहे. एक कंटेंट क्रिएटर आहे, त्याला त्याच्यावर टीका करून आपण फेमस होतो आणि आपण पुढे जातो, असा आपला हेतू असतो. मी तर कधीच ताईसाठी तसं केलं नाही. मी ताईची प्रत्येक वेळेला चांगली बाजू आणि वाईट बाजू, जी वाईट बाजू मला लोकांनी सांगितली ती मांडण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याकडे कुठेतरी मनामध्ये सॉफ्ट करणारा हा आधीपासून ताईबद्दल होता. फक्त तो कॉन्टॅक्ट व्हायचा कुठेतरी बाकी होता. आणि माझी पण मला असं वाटतं खरं तर असं चूक आहे ती, की मी उगाच बोललो किंवा का बोललो. पण मला असं वाटतं त्या गोष्टी काहीतरी एक गोष्ट असते, ती घडण्यासाठी काहीतरी एक गोष्ट झालेली असते. आणि आत्ता याच्यापुढे मला तरी असं वाटतं की तुम्ही समजून घ्या. बरेच जण जी सुरुवातीला ते पाठिंबा देतो, मध्ये आता तुझ्याबद्दल 1-2 गोष्टी पण होत्या की तू पेड प्रमोशन करते का किंवा प्रमोशन का करतेस, याच्याबद्दल तू काय सांगशील? नाही, मी ह्याच्या पहिले कधीच प्रमोशन नाही घेतले दादा. माझे फॉलोअर्स वाढले, मला खूप साऱ्यांचे DM आलेले की आमचं प्रमोशन करा, आमचं प्रमोशन करा. नव्हती घेत, काय टाईम नाही आपलं कामापासून, कोणत्याच गोष्टी नाही. पण जसं आता 21 दिवस स्टॉल बंद होता आणि 2 कुक पण आहे आणि थोडं घर पण चालवायला लागेल, मग त्यामुळे की मी म्हटलं पेड प्रमोशन घेते. 2-3 फक्त 2च घेतले ज्याचे पैसे भेटले आणि बाकी सर्व असेच केलेत फ्रीमध्ये. तर दोघांचे पैसे भेटलेले मला. तर मग मी त्याच्यात काय केलं, मी सांगितलं ना दादा तुला की कुकचे पैसे दिले आणि घरामध्ये घर खर्च वगैरे अकाउंटमध्ये आता फक्त 4,500 रुपये. जेव्हापर्यंत स्टॉल चालू नाही होत तेव्हापर्यंत ते पैसे चालतील.
पण तेच आहे मित्रांनो, आता सध्या तरी तिचा स्टॉल बंदच आहे आणि भरपूर गोष्टींचा सामना करावा लागतोय. आता तू घरातून चालू करणार आहेस आता? हा, मी विचार केला की स्टॉल म्हणजे आपलं शॉप खूप महाग भेटतंय दादा डोंबिवलीला. तिथे जवळपास खूप महाग आहे, 1,20,000, 65,000, 70,000. तर मी थोडा आत पण बघते जिथे 10-15,000 जिथे रेंट असेल तिथे, नाही तर मग मी घरून ऑनलाईन चालू करते जेव्हापर्यंत सगळं नीट नाही होत. हा, मग तेवढं तरी. आणि मला एक गोष्ट बोलायची आहे, आपल्या मराठी माणसांसाठी ना प्रत्येक वेळेस मनसेच आहे, हे विसरू नका. का? कारण की आज तुम्ही कुठेही जा, कुठेही बघा, किती सर्व प्रॉब्लेम होतात. मी 2-3 जागेवर गेलेली, मला कुठून मदत नाही भेटली, पण इथे मला स्वतःवरून मदत भेटली आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना मी का सारखं मनसे बोलते, कारण की ते खरंच मदत करतात. इथे लाईन लागलेली असते प्रत्येक माणसाची की आमचे पैसे गेलेत, आमची चोरी झाली, आम्हाला हा त्रास झालाय, नवरा मारतोय, सगळे प्रॉब्लेम इथे अविनाश दादा सॉल्व्ह करतात. आणि मनसेचे जे कार्यकर्ता आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते सर्व हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. मला असं वाटतं ना, कमेंटवर बोलत असतात काय कोणा मराठी माणसावर अन्याय झाले की सगळे बोलतात तू मनसेकडे जा. मला असं वाटतं सगळे बोलतात ना, ज्यांच्यावर प्रॉब्लेम आल्यावर सगळे बोलतात ना की मनसेकडे जा, मनसेकडे जा. तर मला असं वाटतं जर मनसेची सत्ता आली ना तर आपल्या मराठी लोकांना आहे ना कधीच झुकायला नाही लागणार कुणासमोर. जर आपण बोलतो ना महाराष्ट्र आपला, आणि आपण बोलतो आपल्या इथे शिवाजी महाराज होऊन गेलेत, बाबासाहेब होऊन गेलेत, तर मी सांगते जर आपले मनसे आले ना परत, त्यांची जर सत्ता आली ना परत, तर आपल्यासारख्या लोकांना कधीच कोण झुकवू नाही शकत. जर तुम्ही माझ्या जागेवर असले किंवा तुम्ही तुमच्या जागेवर असून पण जर हा प्रॉब्लेम फेस केला ना, तर तुम्हाला कळेल की सोशल मीडियाची जी बॅड कमेंट जे करतात जे लोक, त्या थ्रू आपल्याला जेव्हा जावं लागतं ना, हे खूप एक हार्ट ब्रेकिंग गोष्ट असते. मनात अशी गोष्ट येते की अरे मी काय चुकीचं केलंय, मी जाऊन जीव देऊन टाकू का, मी हे काय केलंय मी असं वाईट. पण वाईट बोलणं खूप सोपं असतं. आणि मी प्रत्येक वेळेस जेव्हा वाईट झालंय, मी अविनाश दादाला येऊन इथे भेटली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि दादाने एवढी चांगली समजूत घातली आहे ना की एकदा यार खूप सर्व चांगलं होईल. मी सांगते अविनाश दादासारखा ना माणूस कुठे तुम्हाला भेटणार नाही. मी त्यांची एवढी म्हणजे प्रशंसा का करते माहिती आहे का, कारण की मी बघितले माझ्या वाईट वेळावरती पण ते सोबत उभे राहिले. त्यांचं म्हणणं ना हमेशा एक पॉझिटिव्हिटी जास्त असते. त्या दादा मला बोलले की हे वाईट लोक बोलत राहणार, आम्ही जेव्हा हारतो तेव्हा आम्ही 5 वर्ष वाट बघतो सत्तेची, परत हारतो, परत उभे राहतो. 5 वर्ष आम्ही माणसांसाठी मेहनत करत असतो, प्रत्येक माणसासाठी, मराठी माणसासाठी. मी काय बोलते, मराठी माणसासाठी नाही, हिंदी माणसांसाठी पण, जे परप्रांतीय ना त्यांच्यासाठी पण. इथे ना फक्त मराठी माणूस नाही येत, इथे हिंदी जो परप्रांतीय ना तो पण येतो मदतीसाठी. दादा हे नाही बघत की हा मराठी एक आहे, सगळ्यांना मदत करतो. तर मला असं वाटतं जे परप्रांतीय आहेत ते पण आमचे भाऊचे, सगळे एक होऊन मला असं वाटतं हा सगळे येतात इथे. मॉमेडियन असू, हिंदी असू, गुजराती असू, परप्रांतीय असू, सगळे येतात मदतीला. शेवटी सर्व ह्युमन बिंग्स आहेत ना, सर्व माणसं आहेत. नाही माणसं ते बरं, आणि माणसाची भूमिका पण ती चुकीच्या पद्धतीने ते कधी जातभेद नाही करत दादा. जर का आपल्या विरोधात, मराठीच्या विरोधात कोण असेल, महाराष्ट्राच्या विरोधात कोण बोलला असेल तर मग मनसे त्याच्या विरोधात आहे. बाकी लोकांची मदत सगळ्याच म्हणजे माणूस बघून कधी केलेलं नाही मनसेने, हे तर आहेत. मला तुला ते हे सांगायचं आहे, आता 1-2 महिने मला असं वाटतं आता तुझं स्टॉल वगैरे बंद असेल तर तू स्वतः, आता मला असं वाटतं लोकांनी पण सगळ्यांनी ताईला सपोर्ट केलं पाहिजे. आपण हा व्हिडिओ कोलॅबोरेशनमध्ये टाकूया, म्हणजे तुझ्या ऑडियन्सपर्यंत पण तो पोचला पाहिजे, माझ्या पण, आणि अजून इतर लोकांपर्यंत पोचला पाहिजे की ह्याच्यापुढे ताईला आहे ना, माझं आता हे नव्हतं पण मी आता सांगतो की तू आहे ना कोलॅबोरेशन स्टार्ट कर. कारण कसं आहे मित्रांनो, मला असं वाटतं आजपर्यंत आपण भरपूर परप्रांतीय लोकांना पाठिंबा दिला आहे, सहकार्य केलं आहे, किंवा त्याचे व्हिडिओज बघत असतो आणि आपण ते प्रोडक्ट घेत असतो किंवा इतर गोष्टी, अरे हा इथे ॲड केले आपण तिकडे जातो. पण जेव्हा आपला मराठी माणूस, जेव्हा तुझ्यासारखं व्यक्ती कोणतरी करतं तेव्हा आपण अरे हिने पैसे घेऊन केलं का, म्हणजे हे आपल्या डोक्यात येतं. मग आपण हा विचार नाही करत, अरे आपले मराठी आहे, आपली मुलगी मराठी मुलगी आहे, ती बिचारी गरीब मुलगी आहे, तर जाऊन ती प्रमोशन करते ना, मग आपण तिथं पण थोडं काहीतरी ट्रस्टेडपणा दाखवूयात. तर याच्यापुढे मला असं वाटतं आता काही दिवस तुझं घर पण चाललं पाहिजे आणि त्याच्यासाठी तू प्रमोशन चालू कर, आणि ताईने प्रमोशन चालू केलं पाहिजे का यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा. पण मला तरी असं वाटतं एक तुम्ही मराठी म्हणून, आणि तिचं आता घर कुठे चाललं पाहिजे. तुझ्या आतमध्ये एक सामाजिक भावना पण आहे, कारण तुझे 1-2 व्हिडिओ बघितले मी, तू स्वतः तो गल्ला स्वामी समर्थांसाठी पैसे जमा केले, तो गल्ला तू
ओढून मला- तर तुझ्या शाळेमध्ये तू मुलांना दप्तर पुस्तकं इतर सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. एक सामाजिक भावना तिच्यामध्ये आहे. पण मला असं वाटतं मित्रांनो तिला डिमोटिवेट कुठेतरी करू नका. एक मोटिवेशन द्या. ती मुलगी पुढे आपल्यासाठी भरपूर सामाजिक कार्य तुझ्याकडून जेवढं होईल तेवढं तू करशीलच. नक्की एवढा तर भरोसा आहे. अजून एक काहीतरी तू केलं होतं. हा शॉर्मा तू गरिबांना दिला होता. म्हणजे करायची इच्छा आहे तर मला असं वाटतं एका मराठी माणसाने आता तिला पाठिंबा देऊन तिला करू देत ना. त्या दिवशी मी काय केलं माहितीये दादा, हा. 9:30लाच धंदा बंद करून टाकला. की मी 5 किलो चिकन जास्त आणलेलं की मला वाटायचं होतं त्या दिवशी. आणि मी असेच आमच्या इथे येत राहतात लोक, मी त्यांना सर्वांना देत राहते. कारण एवढंच आहे, मला असं वाटतं की कोणी ते आजूबाजूवाले उपाशी नाही झोपले पाहिजे, तिथे असतात. आपण रोज तर काका नाही करू घ्या, शकत. काका मी असं करते. पण कोण बोलला ना पैसे नाही घ्या, कारण की मला माहिती मी त्या परिस्थितीतून आली आहे. जी मुलगी म्हणजे जे खाण्यासाठी तरसतात, जे गरिबी बघतात ना दादा, त्यांना ही सगळी गोष्ट माहिती आहे दादा. तुझा मोटिव्ह काय? तुला काय करायचं? मला लाईफमध्ये हे करायचं आहे की मी ज्या दिवशी पैसे कमवणार, माझं ज्या दिवशी मी कर्ज नील करणार, मला हे गोष्ट नाही आहे की मी स्वतःचं घर घेऊ शकते, गाडी घेऊ शकते, हे सगळ्या गोष्टी करू शकते. मी हे करणार की श्री स्वामी समर्थ सेवा करून एक केंद्र ओपन करणार आणि तिथं जेवणदान होणार आणि अन्नदान होणार. आणि मी अशा लोकांना मदत करणार ज्यांना गरज आहे, जेवढी माझ्याकडून मदत होणार मी ती मदत करणार. आणि ही गोष्ट मला माझ्या मनात पहिल्यापासून आहे आणि आता मी बोलली आहे तर तुम्ही बघणार मी हे करून पण दाखवेल. पहिल्यांदाच आईने असं सांगितलं. मी तेच बोलतोय ना, सामाजिक भावना एक आहे. आपला स्टॉल लवकरात लवकर परत चालू होणार आणि तेव्हापर्यंत मी ऑनलाईन ट्राय करणार आहे. जसं मी ऑनलाईन ट्राय करेल मी व्हिडिओ टाकेल स्वतः आणि मग त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा. तुमच्यामुळे खूप मदत भेटेल आणि तुम्हाला खूप छान शॉर्मा पण खायला भेटणार. आणि मी ते सांगतोय ते करा. पेड प्रमोशन जे आहे ते थोडा दिवस तुम्ही घ्या. आणि त्यात मित्रांनो कसं घर चाललं पाहिजे, भले कमी पैसे घ्या, आपल्या मराठी माणसांना पण सपोर्ट करण्याचा. मी स्वतः पण आपले जे मराठी व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना होईल तेवढं तितकी मदत करा. तुम्ही पण करा. माझी इच्छा आहे की मराठी माणसांना आपण मराठी माणसांनी उभं केलं पाहिजे. आज तुमच्याकडे ती ताकद आहे, काही माझ्याकडे थोड्या प्रमाणात आहे. मला तुमच्याकडे हिंदी लोकांची एक गोष्ट काय आवडते माहितीये दादा, हां. बोलू मी? बोला. मला ही गोष्ट आवडते की ते येतात गावावरून इथे काम करण्यासाठी. ते त्यांचं थोडं सेटल करतात आणि आपल्या मित्राला, आपल्या सगळ्यांना कलिगला, घेऊन येतात. सगळ्यांना बोलवतात की तू पण कर. ती जेलेसी नाहीये त्यांच्यामध्ये, त्यांच्या जेलेसी नाही. बरोबर. त्यांची ती मराठी माणूस खेकड्याची एकमेकांचे पाय ती खेचतो, त्यांची तो जेव्हा हात खेकड्याची जात खेचेल तेव्हा पुढे नाहीये जाईल. की एक चाललाय वरती तर खेचेल, असं नाहीये. ही एक चांगली गोष्ट. आणि मी दादा तुला एक सांगू, मराठी माणसांमध्ये ना काही मराठी लोक एवढे चांगले आहेत ना दादा. तू पण खूप चांगला आहे दादा, अविनाश दादा पण खूप चांगले आहेत दादा. मी तुला सांगते दादा, काही मराठी लोक एवढे चांगले आहेत ना की ते खूप सपोर्ट करतात, मला खूप सपोर्ट करतात दादा. माझ्याबद्दल कोण वाईट बोलू किंवा चांगलं बोलू ते मला मेसेज करणार, ताई तू टेन्शन नको घेऊ, ताई तू विचार नको करू या गोष्टीचा. मला एवढं छान वाटतं ना त्या लोकांचा मेसेज ऐकून, एवढं बरं वाटतं ना हे दादा. सांगतोय आता याच्या पुढे निगेटिव्ह कमेंट जरी येतील डिलीट मारून टाक. कारण मला पण स्वतः निगेटिव्ह कमेंट येतात. मग आपल्याकडे डिलीट ऑप्शन असतो, मी डिलीट मारतो. जे आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत आहे, त्यांना मला असं वाटतं आपण घेऊन चाललं पाहिजे. मला असं वाटतं की आपली मराठी सत्ता जिवंत राहिली पाहिजे तर मनसे आली पाहिजे. मनसे तर आलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं आणि येणार- मनसे फक्त मराठी माणसाला नाही मदत करत. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ते माणुसकीला मदत करतात, माणसांना मदत करतात. ते जात विचारत नाही, काही विचारत नाही. आता तुम्ही रिसेंटली व्हिडिओ बघितला असेल, त्या ताईला तिची बॅग भेटून दिली आहे हा. आपल्या मनसे लोकांनी, ज्यांना कुठून मदत नाही भेटली आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा आणि चांगली सत्ता निवडून द्या, जेणेकरून आपल्या सर्वांचं भविष्य चांगलं होईल. आता वेळ ते- जाऊन नका आता देऊ. 5 वर्ष नाहीच आहे निवडणुका, पण मला असं वाटतं की आतापासून तयारीला लागा. मला असं वाटतं ते सर्व हटवलं पाहिजे की 5 वर्ष जर माणसाने चांगलं काय काम करतोय नाही करत आहे तरी त्याला ठेवलंय 5 वर्ष जेलण्यापुरती. मला असं वाटतं अशी सत्ता आली पाहिजे ना, जो माणूस सत्तेत नसला तरी काम करतो. बरोबर. दादा इथे ऑफिसमध्ये येऊन बसतात, फिरतात, एवढी मेहनत करतात ते दादा, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता हे सगळं मला गोष्ट कशी माहिती आहे, जेव्हा मला मनसेनी मदत केली. एक कार्यकर्ता तुम्हाला असं नाही दिसणार वेल्ले बसलेला, काम करत दिसणार तुम्हाला, लोकांना मदत करणारा दिसणार तुम्हाला. हे जे नेगेटिव्हिटी पसरवतात ना की गुंडेगिरी आहे, मनसेची गुंडेगिरी आहे, असं आहे तसं आहे, लोक मारतात. मी सांगा, जर समाज एवढाच चांगला असता, चांगल्या गोष्टींनी ऐकला असता तर हा पाऊल उचलायची गरजच नाही पडली असती ना. बरोबर. आज एवढं लोकांचे होत आहे, एवढ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी होत आहे,
त्या गोष्टीसाठी कोण आवाज नाही उचलत आहे. थोडं माणसांनी दादागिरी केली की हे तू असं चुकीचं करू नको, तो माणूस लोकांचा भविष्याचाच विचार करतोय ना. आणि मला वाटतं की मराठी जर माणूस जिवंत राहायला पाहिजे ना तर ही मनसेची सत्ता आली पाहिजे. नक्कीच. आणि येणाऱ्या काळात आपण बघू राजसाहेबांना सत्तेत बघायचं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. माझं तर आधीपासूनच स्वप्न आहे. आम्ही बघितले दादा तुझे सगळे व्हिडिओ बघितले. तू राजसाहेबांबद्दल एवढं चांगलं बोलतो, म्हणजे तू जे खरंय ते बोलतो. मी बघितले, पूर्ण व्हिडिओ बघितले. दादा खूप छान काम करतो धन्यवाद धन्यवाद. आणि एक दिवशी ना दादा तू एवढा भारी इन्फ्लुएन्सर होशील ना, एवढा मोठा इन्फ्लुएन्सर होशील ना, कारण की तुझ्यात ती भावना आहे की कुणाचं वाईट नाही बघायचंय तुला. आणि मराठीसाठी उभा राहतो ना दादा, तर मला असं वाटतं की दादाला पण मराठी माणसांनी सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. सगळे मराठी माणसं आपण एकत्र राहिलो पाहिजे, एकत्र प्रत्येक मराठी माणसामागे उभं राहिलं पाहिजे. पण आज सध्या माझी एक खरंच कळकळीची विनंती आहे, मराठी माणसांनी आज ताईला सपोर्ट केला पाहिजे. बाकी आता काय सांगशील? मला हे बोलायचं आहे, जे मला खूप दिवसापासून खटकतंय, खोटं बोलून जे जगतात, जे खोटं बोलून चुकीचं कामं करून जे जगतात आणि त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही आहे, तर मी खरं बोलून जगते. जो हप्ते घेणारा दादा होता, जो माझ्याबद्दल वाईट पसरवतोय किंवा त्याचे लोक जे मला वाईट कमेंट करताय, कॉल करताय माझ्या पाठी, जे पण वाईट पसरवताय, तुमचं हे वाईट जास्त दिवस टिकणार नाही. कारण की तुम्ही वाईट आहे. आणि जरी इथं इन्साफ नाही भेटला ना, इथे जरी तुम्हाला चुकीची माफी भेटली ना, तरी देवाकडे चुकीची माफी नाही भेटणार. आणि जर तुम्हाला कधी काय बोलायचं असेल ना, माझ्या समोर येऊन बोला, कारण की माझ्याकडे तुमच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहेत. ठीक आहे. वाईट बोलणं खूप सोपं आहे, पण खरं बोलणं आणि खरं बोलून जगणं खूप कठीण आहे. आणि मी हा दुसराच रस्ता चॉईस करणार की मी खरं बोलून जगेल. उद्या जरी थोडा वेळ लागेल पण खूप चांगलं होणार. एवढा महिना मी हा प्रॉब्लेम झेलला, पण आज दादा मला हे भेटले. मला त्यांनी सांगितलं, मला कुठेतरी सांगितलं मला की त्यांच्या आईसमोर ते भरपूर रडले आणि मी बघतोय ना सारखे रडतात. आणि त्या एक बोलतात ना, ती परिस्थिती त्यांच्या जागी उभं राहून आपण समजावी. कारण असंच रडणं, मला रडून दाखवायचं, ॲक्टिंग कर, पाणी येत नाही डोळ्यातून. मला असं वाटतं ते जेन्युइनली आहे त्या सगळ्या गोष्टी. तर समजा ताई, फ्रीलान्सिंग थोडंसं आपलं काय पेड प्रमोशन वगैरे ते सुरू कर, थोडा दिवस चांगलं चालू देत. आणि एक बोलतात ना, तुला एक आवड असेल पण की काय कंटेंट क्रिएशनची किंवा काय, तुझे चांगले मोटिवेशन व्हिडिओज पण आम्ही पाहतो आणि त्या पद्धतीचं पण काहीतरी तू कर किंवा मग इतर गोष्टी. मला खूप जण बोलतात तू व्हिडिओ करायचा बंद करून टाक, तू व्हिडिओ करायचा बंद करून टाक. मला हे बोलायचं दादा त्यांना की अरे एवढे लोक व्हिडिओ बनवतात, एवढे कॉन्टेंट क्रिएटर आहे, जर मी व्हिडिओ बनवलं तर माझ्यानीच का प्रॉब्लेम आहे तुम्हाला? चुकीचं तर नाही बनवतं, चांगलं बनवतंस, करते. आणि मी सांगतो ना, पेड प्रमोशन पण. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच दादा. बाकी भेटूच लवकरच आपण. आणि थँक्यू सो मच जे मला चांगले कमेंट करतात, जे माझ्यासोबत प्रत्येक वेळेस उभे राहतात, मला कुठेही रस्त्यात भेटतात तर मला खूप छान बोलतात. ते मला हे ऐकून खूप बरं वाटतं की जरी नेगेटिव्ह 4-5 जण असले तर त्याच्यानी फरक नाही पडत, कारण की चांगले बोलणारे 50-60 जण आहेत. तर हे 4-5 लोकांनी कधी फरक नाही पडणार. जेवढं तुम्हाला वाईट पसरवता येईल तेवढं वाईट पसरवा, कारण की चांगले बोलणारे पण खूप आहे, तुमच्या दुपटीने आहेत. नाही होईल, सगळं चांगलं होईल, काही टेन्शन करू नका. आणि ह्याच्यापुढे रडू नको जास्त, कारण स्वतःला त्रास करून घेऊ नको. मित्रांनो, खरंच आपल्याला असं वाटतं आपण एक सहज कमेंट करून जातो निगेटिव्ह, पण काही असतात मुली तर जास्त खास करून की त्यांना ते लागतं. आणि मी पण खरंच माफी मागतो परत एकदा, कारण मी जे काय बोललोय, मी एक कधी पाहिलंच नव्हतं. ती परिस्थिती माझ्यासमोर एक वेगळंच चित्र होतं आणि त्याच्यामुळे पण मी एक सॉफ्ट कॉर्नर मनामध्ये होता कालच्या व्हिडिओपर्यंत तुमच्याबद्दल, ते तुम्हाला पण जाणवलं असेल. आणि आज क्लिअरिफिकेशन झालं आपल्यामध्ये, अविनाश दादा आले आणि त्या सगळ्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन झालं आणि इतर सगळ्या गोष्टी झाल्या. मित्रांनो, पुढे आपण भेटूयात. चला मग तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच, धन्यवाद.